नमस्कार, मीना सडकामध्ये मी मीनाक्षी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जगातली सगळ्यात सोपी प्लम केकची रेसिपी आणि त्याचबरोबर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे प्लम केकच्या बाबतीतली एक छान अशी स्टोरी जी आपल्या कुणालाच माहित नाही। सो पटापट चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओच्या मध्ये मी तुमच्यासोबत ती स्टोरी शेअर करणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग किचनमध्ये प्लम केक बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहेत साधारण 100 ग्रॅम बेदाणे, 100 ग्रॅम लाल चेरी किंवा टूटी फ्रूटी तुम्ही म्हणू शकता आणि 100 ग्रॅम ग्रीन कलरची टूटी फ्रूटी। तर इथे बघा हे मी सगळं व्यवस्थित काढून घेते आणि हे आपल्याला सोक करत ठेवायचं आहे ऑरेंज ज्यूसमध्ये। तर याच्यामध्ये मी थोडेसे काजू सुद्धा घेतलेले आहेत, अगदी 10 ते 15 काजू इथे मी घेतलेले आहेत। हा फ्रेश ऑरेंज ज्यूस आहे जो मी घरी बनवलेला आहे। तर अगदी 100 ml मध्येच आपल्याला हे भिजत ठेवायचे आहेत। तर आपण हे ठेवूया आणि पुढच्या प्रोसेसला लागूया। तर इथे बघा मी बरोबर 1 कप खिसलेला गूळ घेतलेला आहे। वजनी प्रमाण म्हणला तर 250 ते 300 ग्रॅम हा भरतो। तर याचा आपल्याला कॅरमल बनवून घ्यायचा आहे। आपण इथे साखर न वापरता फक्त गुळामध्ये हा केक बनवणार आहोत। तर तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही साखर आणि गूळ दोन्ही अर्ध-अर्ध वापरू शकता, पण पुढे एक स्टेप आहे जिथे याचा स्वीटनेस अजून वाढणार आहे। तर ती स्टेप सुद्धा तुमच्या लक्षात येईल आणि त्यामुळे हा गूळ अगदी परफेक्ट आहे। तर गुळाचं कॅरमल बनवताना मी त्याच्यामध्ये ना तूप घातलेलं आहे ना पाणी घातलेलं आहे। फक्त अगदी बारीक गॅसवरती गूळ आपल्याला मेल्ट करायला ठेवायचं आहे। साधारण 3 ते 4 मिनिटांनंतर बघा गूळ मस्त असा मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। तर गॅसची फ्लेम अजूनही आपल्याला लोच ठेवायची आहे आणि सतत चमच्याने हलवत याचं छान असं कॅरमल बनवून घ्यायचं आहे। थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता सगळ्या गुळाला छान असा फेस यायला सुरुवात होते। जर तुम्ही गॅस मोठा ठेवला तर गूळ करपतो आणि कॅरमल तेवढं टेस्टी होत नाही आणि केकला एकदम कडवट चव येते। तर केकचा जो कलर आहे तो कलर येण्यासाठी आपण हे कॅरमल बनवतोय। तर इथे साखरेचं कॅरमल किंवा गुळाचं कॅरमल दोन्हींनीही सेम कलर येतो। कोणताही एक्स्ट्राचा कलरिंग एजंट आपण इथे वापरणार नाही आहोत। तर इथे गुळाचा पाक मस्त तयार झालेला आहे। आता मी गॅस थोडं बंद केलेलं आहे आणि मग आपल्याला गॅस बंद केल्यानंतर हे थोडंसं फेस यायचा कमी झाला की मग आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत, कारण आपण जर हे असंच ठेवलं तर ते चिकट अगदी त्याची गुळवडी बनून जाईल किंवा गुळपापडी बनून जाईल। तर आपल्याला ते व्हायला नको आहे म्हणून आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत। इथे बघा मी गॅस खाली बंद ठेवलेला आहे त्यामुळे बुडबुडे यायचे पण कमी झालेले आहेत। आता याच्यामध्ये साधारण 50 ml मी पाणी घातलेलं आहे। तर गॅस चालू ठेवून जर तुम्ही पाणी घातलं तर गुळाचं तापमान जे आहे ते खूप जास्त असल्यामुळे मिश्रण उतू जाण्याची शक्यता असते। तर त्यासाठी आपण हे सावधगिरीने काम करायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर तुम्ही बघू शकता की त्याला एकदम काळपट कलर आलेला आहे। आता गॅसची फ्लेम मी पुन्हा ऑन केलेली आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। जे चिकट गूळ जो आपला चिकट झालेला असतो तो साईडने चिकटतो, सो त्यासाठी आपण हे इथे पाणी घातलेलं आहे आणि आता आपण याला एक उकळी आणून घेणार आहोत। जर तुम्ही गुळाचा पाक पाण्यातच बनवला तर हा कलर आपल्याला मिळत नाही। आणि इथे बघा मी 200 ग्रॅम बटर घेतलेलं आहे, बरोबर 200 ग्रॅम बटर घेतलेलं आहे, ते सुद्धा मी या कॅरमलमध्ये घातलेलं आहे। आता हे बटर चांगलं मेल्ट होईपर्यंत आपण याला उकळी आणून देऊया आणि साधारण 2च मिनिटांमध्ये बघा बटर चांगलं मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। अगदी पूर्ण मेल्ट व्हायची गरज नाही कारण ते ऑब्व्हियसली नंतर मेल्ट होतंच, पण आपल्याला किमान 80% तरी बटर मेल्ट करून मगच आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ऑफ करायची आहे। तर माझ्या सगळ्या मैत्रिणींना एकच विनंती आहे, कदाचित तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा लेंदी वाटू शकतो पण याच्या प्रत्येक प्रोसेस जी आहे ती खूप सावधगिरीने करायची आहे। सो मी प्रत्येक स्टेप जी महत्त्वाची आहे तीच तुमच्यासोबत एक्सप्लेन करणार आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ थोडासा लेंदी होऊ शकतो, तर कृपा करून समजून घ्या। आणि आता बटर जे आहे चांगलं मेल्ट झालेलं आहे। आता मी गॅस बंद करते आणि आता हे बॅटर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया।
तर ह्या बाउलमध्ये मी बॅटर काढते किंवा गुळाचं कॅरेमल. तर हे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे, पूर्ण रूम टेम्परेचरला आणायचं आहे. तर तोपर्यंत मी याला असंच ठेवून देते आणि मग मी तुम्हाला पुढची प्रोसेस सांगते. तर आपल्याकडे भरपूर वेळ आहे हे रूम टेम्परेचरला येण्यासाठी. सो तोपर्यंत मी तुम्हाला भारतामध्ये आपला हा क्रिसमस केक कसा आला त्याबद्दल सांगते. मी जेव्हा केकसाठी वेगवेगळ्या रिसर्च करत होते, कारण प्लम केकची रेसिपी खूप जास्त टाइम टेकिंग आहे, तर मला ही सगळ्यात कमीत कमी साहित्य वापरून आणि अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने अगदी कमी वेळात कशी करता येईल त्यासाठी मी थोड्या गोष्टी वाचत होते, थोडा रिसर्च करत होते. आणि जेव्हा हा रिसर्च करत होते तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की हा केक भारतामध्ये तब्बल 140 वर्षापूर्वी आला होता. तर एका ब्रिटिश अधिकाऱ्याने केरळमधल्या एका बेकरी ओनरला ह्या केकचा एक पीस दिला जो त्यांनी ब्रिटिशवरून आणला होता आणि त्यांना सांगितलं की या क्रिसमसला मला असा एक केक बनवून दे. आणि त्यांनी तो केक तसा बनवला, जे आपले इंडियन गोष्टी आहेत त्या जिथे रिप्लेस करता येतील तिथे करून हा केक तयार केला आणि त्यांना दिला. आणि त्याच्यानंतर त्यांनी क्रिसमससाठी त्यांना अजून पुढच्या केकची ऑर्डर दिली. तर त्यांच्या नावाने अजूनही केरळामध्ये बेकरी चालू आहे. त्या बेकरीचं नाव आहे बंपल्ली बापू. तर त्यांचं ॲक्च्युअल नाव आहे प्रकाश बंबल्ली. तर त्यांनी हे इन्व्हेन्शन केलेलं आहे भारतीय पद्धतीने. सो मी आज अगदी सोप्या पद्धतीने, जिथे आपण ओव्हन वापरणार नाही आहोत, अल्कोहोल सुद्धा वापरणार नाही आहोत, त्याचबरोबर मैदा सुद्धा न वापरता आपण हा केक अगदी सिंपल, सोप्या आणि एकाच दिवसाच्या प्रोसेसमध्ये करणार आहोत. कारण प्लम केक म्हटलं की जे आपण ड्रायफ्रूट सोक करतो, जो ऑथेंटिक प्लम केक ज्याला म्हणतो, तर ते ड्रायफ्रुट्स अल्कोहोलमध्ये जवळजवळ 24 तास, म्हणजे कमीत कमी 24 तास, ते अगदी वर्षभर सुद्धा सोक केले जातात, तेही फ्रीजच्या बाहेर. तर ही सगळी प्रोसेस आपण स्किप करून अगदी एका दिवसात हा केक कसा बनवायचा त्याचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ तुम्हाला 100% आवडणार आहे. आणि थंडीच्या दिवसांमध्येच आपण हा प्लम केक खातो, त्याच्यामध्ये भरपूर सारे ड्रायफ्रुट्स असतात. तर ड्रायफ्रुट्स आपल्या शरीरामध्ये एनर्जी प्रोड्यूस करतात, हीट प्रोड्यूस करतात आणि आपल्याला थंडीचा सामना करण्यासाठी आपली बॉडी एकदम इम्युन राहते. सो आजचा हा हेल्दी प्लम केक बघायचा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि या थंडीमध्ये हा प्लम केक एकदा तरी ट्राय करा. ट्राय केल्यानंतर तुम्हाला कळेल याची टेस्ट आणि याच्यातून मिळणारी एनर्जी काय आहे. सो मी तुमचा जास्त वेळ न घेता आज व्हिडिओ चालू करते. मला माहिती आहे मी बऱ्यापैकी जास्त वेळ घेतलेला आहे, पण ही माहिती मला थोडी इंटरेस्टिंग वाटली आणि ती मला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची इच्छा सुद्धा झाली. सो मी ही माहिती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर आय होप तुम्हाला आजची रेसिपी आणि आजचा व्हिडिओ आवडेल. सो चला. तर इथे आपण गव्हाच्या पिठापासून बनवतोय. तर इथे मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जायफळचा अगदी छोटा तुकडा मी खिसून घातलेला आहे आणि साधारण अर्धा इंच सुंठसुद्धा मी इथे खिसलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता ही आहे लवंग, काळी मिरी आणि दालचिनीची पावडर. तर मी फ्रीजमध्ये वाटलेली आहे, खूप जाडसर आहे. सो मी गाळण्याच्या मदतीने यातला एखादा चमचा होईल इतकी पावडर या केकमध्ये चाळून घेते. तर ही पावडर या केकमध्ये खूप महत्त्वाची आहे. याच्यामुळे जो ॲरोमा आहे किंवा जी टेस्ट आहे ती या पावडरमुळेच येते. सो लवंग आणि 1-2 काळी मिरी आणि साधारण 4 इंचाचा दालचिनीचा तुकडा इतकंच घातलेला आहे मी. आणि तुम्ही बघू शकता पावडर अगदी छान आहे आणि मिक्सरमध्येच फिरवून घेतलेली आहे. इथे पाव चमचा मी खाण्याचा सोडा वापरलेला आहे आणि साधारण अर्धा चमचा आपण इथे बेकिंग पावडर वापरणार आहोत. तर हा केक जो आहे आपण विना अंड बनवत आहोत. सो त्यासाठी इथे मी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा याचं कॉम्बिनेशन वापरत आहे. याच्यामध्ये अजून एक रिप्लेसमेंट जाणार आहे, ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी समजून जाईल. तर आता हे जे कोरडे इन्ग्रेडियंट्स आहेत किंवा ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत हे मी चांगले मिक्स करून घेते. तर इथे आपलं गुळाचं मिश्रण थंड झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण एक एक करून ड्राय इन्ग्रेडियंट घालूया. तर इथे मी 100 ग्रॅम डेझिकेटेड कोकोनट पावडर घेतलेली आहे, बरोबर 100 ग्रॅम घेतलेली आहे. अगदी त्यातली 2 ते 3 चमचे बाजूला काढून ठेवू शकता आणि बाकीची सगळी पावडर मी ते वापरलेली आहे. तर याच्यामुळे केकमध्ये एनर्जी लेवल पण छान राहते.
त्याचबरोबर टेस्ट अगदी सुपर्ब टेस्ट येते. आता यात घालूया आपण ऑरेंज ज्यूसमध्ये भिजवलेले ड्रायफ्रूट्स. तर याच्यामध्ये काळे बेदाणे खूप छान चव देतात, पण माझ्याकडे अवेलेबल नव्हते, तर तुम्ही ते काळे बेदाणेसुद्धा वापरू शकता. माझ्याकडे जे ड्रायफ्रूट अवेलेबल आहेत ते मी ते वापरलेले आहेत, पण तुम्हाला अजून कोणते एक्स्ट्रा वापरायचे असतील तरीसुद्धा तुम्ही वापरू शकता. तर हे सुद्धा मी इथे नितळून घेतलेले आहेत. उरलेलं जे पाणी आहे किंवा जे ज्यूस आहे ऑरेंजचा, तर तो आपण पुढे वापरणारच आहोत. तुमच्याकडे जर ऑरेंजेस नसतील, फ्रेश ऑरेंजेस नसतील, तर तुम्ही टेट्रा पॅकवाला ज्यूससुद्धा इथे वापरू शकता. तर इथे आपलं बॅटर मस्त रेडी आहे. याच्यामध्ये आपण जे पावडर मिक्स करून ठेवल्या होत्या कणकीमध्ये किंवा गव्हाच्या पिठामध्ये, ते मिश्रण थोडं 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 करत आपण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. मी इथे जे प्रमाण सांगितलेलं आहे ते प्रमाण तसंच ठेवायचं, त्याच्यामुळे केक अगदी परफेक्ट बनतो. तर थोडं थोडं करत इथे मी पीठ सगळं मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आपलं बॅटर जे आहे ते अशा पद्धतीनं मस्त असं तयार झालेलं आहे. तर हा जो डो आहे किंवा हे जे मिक्सचर तयार झालेलं आहे हे तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी. तर याच्यामध्ये अजून थोडंसं ड्राय पीठ वापरलं तर थोडीशी घट्ट कन्सिस्टन्सी होईल आणि याच्याने तुम्ही क्रिसमसच्या कुकीजसुद्धा बनवू शकता. तर ही तुमच्यासाठी एक बोनस टिप आहे. आणि अशाच बोनस टिप तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये जर पाहिजे असतील तर मीनाज तडका या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण जे आहे केकच्या बॅटरपेक्षा थोडंसं घट्ट आहे. तर इथे मी जो उरलेला ज्यूस होता तो इथे वापरलेला आहे. तर हा ज्यूस मी इथे चांगला मिक्स करून घेते. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये अजून एक मॅजिक इन्ग्रेडियंट वापरणार आहोत, ज्याच्यामुळे स्वीटनेस पण छान येतो. आणि आपण एग वापरलेला नाही आहे. तर बऱ्याच वेळेला आपण दही वापरतो जर आपण अंड वापरणार नसलो तर, पण इथे आपण दही न वापरता हा एक मॅजिकल इन्ग्रेडियंट वापरतोय. तर हा आहे मिल्क मेड. इथे मी मिल्क मेड घेतलेला आहे. साधारण जो 200 ग्रॅमचा किंवा 200 ml चा जो टीन येतो तो पूर्ण मी याच्यामध्ये वापरलेला आहे. याच्यामुळे टेस्ट एकदम बेस्ट येते आणि याच्यामध्ये मग कोणताही इसेन्स वापरण्याची गरज पडत नाही. जसं आपण व्हॅनिला इसेन्स वापरतो केकमध्ये बऱ्याच वेळेला, तर हा प्लम केक आहे हा असाच असतो. याच्यामध्ये खरं तर कोणताच इसेन्स वापरला जात नाही. जी ऑथेंटिक रेसिपी आहे त्याच्यामध्ये कोणताच इसेन्स वापरला जात नाही. तर इथे तुम्ही बघू शकता आपलं बॅटर जे आहे अगदी फ्लोई कन्सिस्टन्सीचं तयार झालेलं आहे आणि हे परफेक्ट केकचं बॅटर आहे. फक्त आपण ह्याच्यामध्ये जे मिल्कमेड आत्ताच घातलेलं आहे ते चांगलं मिक्स होईपर्यंत आपण ह्याला हलवून घ्यायचं आहे. आणि फायनली हा केक आपण बेकिंगसाठी ठेवणार आहोत, तेही ओव्हन न वापरता. इथे मी केक टीनला मस्त असं बटर लावून घेतलं होतं आणि त्याच्यावरती गव्हाचं पीठ शिंपडून घेतलेलं आहे किंवा स्प्रेड करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मी बॅटर जे आहे अगदी अलगद व्यवस्थित ओतून घेते आणि संपूर्ण बॅटर ओतल्यानंतर टीन असा चांगला टॅप करून घ्यायचा. साधारण अर्धा मिनिट आपल्याला हा टीन व्यवस्थित टॅप करून घ्यायचा, जेणेकरून जी काही एअर राहिली असेल आतमध्ये ती बाहेर येते. तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला थोडंफार लक्षात येऊ शकतं. आणि हा केक आपण ओव्हनमध्ये बनवणार नाही आहोत तर कढईमध्ये बनवणार आहोत. तर कढई मी आधी प्रीहीट करण्यासाठी ठेवली होती. याच्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे. तर या स्टँडची हाईट मला आता थोडीशी जास्त वाटते आपल्या टीनपेक्षा, तर मी इथेच हा स्टँड उलटा करून ठेवते, जेणेकरून आपला केक व्यवस्थित बसेल कढईच्या आतमध्ये. तर आता हे मी भांड्याचं आतमध्ये व्यवस्थित ठेवते आणि एकदम लो फ्लेमवरती आपल्याला हा केक शिजवून घ्यायचा आहे, थोडक्यात बेक करून घ्यायचा आहे. याच्यावरती मस्त झाकण लावायचं आहे. पण याच्यामध्ये अजून आपल्याला काही इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे आहेत, तर ते आपण 10 मिनिटांनी ॲड करणार आहोत. आणि ते काही ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत, जसं की बदाम, काजू आणि आपण आधी जे वापरलेलं आहे टूटी फ्रुटी आणि बेदाणे. तर 10 मिनिटानंतर बघा केक थोडासा फुलायला सुरुवात झाली की मी एक एक करून छान ह्याच्यावरती स्प्रेड करून घेते सगळे ड्रायफ्रूट्स, जेणेकरून केकच्या वरती ते टॉपिंगला दिसतील. अदरवाईज जर तुम्ही केक बेकिंगच्या सुरुवातीलाच हे घातले 10 मिनटं अगोदर, जेव्हा आपण सुरुवातीलाच केक किंवा
टीन जो आहे तो ओव्हनमध्ये ठेवतो त्यावेळेला, तर हे आतमध्ये जातात, टॉपिंगला दिसत नाहीत. आणि केक आपला मस्त शिजत आहे किंवा बेक होत आहे, तुम्ही बघू शकता. तुमच्यासाठी हा मी तब्बल 20 मिनटाचा व्हिडिओ घेतलेला आहे फास्ट फॉरवर्ड करून. आणि आता तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा सगळे ड्रायफ्रूट्स मध्ये आलेले आहेत. तर साईडनं मी पुन्हा एकदा थोडेसे ड्रायफ्रूट्स याच्यावरती स्प्रेड करून घेते आणि पुन्हा झाकण लावून याला आपण पुन्हा बेक करून घेणार आहोत. तर गॅसवरती अगदी मिडियम फ्लेमवरती हा केक बेक करण्यासाठी मला तब्बल 70 मिनिट लागले, म्हणजे 1 तास 10 मिनटं लागली. आणि हा केक बेक होण्यासाठी जितका जास्त वेळ लागतो तितका जास्त अगदी टेस्टी हा केक तयार होतो. तर मी याला पुन्हा एकदा झाकण ठेवून पुन्हा आपण याला 10 ते 15 मिनटासाठी असंच ठेवून देऊया. आणि फायनली आपला केक तयार झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये टूथपिक, चाकू किंवा चमच्याने चेक करू. सेंटरला चेक करायचं, जर चमचा क्लीन आला तर हा केक तयार झालेला आहे, आणि जर थोडासा स्टिकी आला तर मग केक व्हायला थोडासा वेळ लागेल. चेक करताना नेहमी सेंटरला चेक करायचं, अदरवाईज साईडनं तर केक आधीच शिजलेला असतो. आणि तुम्ही बघू शकता पूर्ण थंड झाल्यानंतर मी हा केक ताटामध्ये काढून घेतला आणि एक पीस कट करून बघितला. सो यम्मी आणि खूप ज्युसी दिसतोय केक आतमध्ये, अगदी रसरशीत. बाहेरून आपल्याला केक पूर्ण असा काळपट दिसत असला, खरपूस दिसत असला, तरी आतमध्ये एकदम रसरशीत आहे. तर या थंडीमध्ये नक्की ही रेसिपी